भारतीय जैन संघटना BGSच्या वाघोली येथील शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाने हजारो विद्यार्थ्यांना केवळ शिक्षण दिले नाही, तर त्यांना मोठी स्वप्ने पाहण्याचे बळ, संस्कार आणि यशस्वी जीवन घडविण्याची संधी दिली आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. मुंबई येथील वर्षा या शासकीय निवासस्थानी आयोजित विशेष अभिनंदन व सत्कार सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी BGSचे संस्थापक प्रमुख शांतीलालजी मुथा, अमृता फडणवीस, विनय राठोड तसेच वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पातील आजी-माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी अमृता फडणवीस यांनी सर्व आजी-माजी विद्यार्थ्यांना वर्षा निवासस्थानी भोजनाचे निमंत्रण दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की शांतीलालजी मुथा यांनी गेली अनेक दशके अत्यंत संवेदनशीलतेने समाजहिताचे विविध उपक्रम राबविले आहेत. जलसंधारण, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार, नाला खुलीकरण अशा अनेक लोकहिताच्या योजनांमध्ये BGSने महाराष्ट्र शासनासोबत प्रभावी योगदान देत शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणले आहे. ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञान नव्हे, तर मूल्यशिक्षण, संस्कार आणि सामाजिक जाणीव मिळणे आवश्यक आहे. शांतीलालजी मुथा यांच्या नेतृत्वाखाली BGSने मूल्यशिक्षणाची चळवळ उभी केली असून आज राज्यातील लाखो विद्यार्थ्यांपर्यंत प्रशिक्षित शिक्षकांच्या माध्यमातून त्यांचा लाभ पोहोचत आहेत. विद्यार्थ्यांना शिक्षणासोबत संस्कार आणि स्वावलंबनाची दिशा देणारे हे कार्य अत्यंत प्रेरणादायी असून त्यांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. भारतीय जैन संघटनेचे महाराष्ट्र राज्याध्यक्ष केतनभाई शहा यांनी वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की या प्रकल्पात सध्या राज्यातील आत्महत्या केलेल्या शेतकरी कुटुंबातील मुलांसह कोविड-19 मारहाणीत पालक गमावलेल्या बालकांना आणि दुर्गम आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना इयत्ता 5वी ते 12वी पर्यंत संपूर्णतः मोफत निवासी शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून दिली जाते. या विद्यार्थ्यांच्या निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, संगोपन आणि सर्वांगीण विकासाची संपूर्ण जबाबदारी BGSने किल्लारी भूकंप 1993 वर्षापासून स्वीकारली आहे. विशेष म्हणजे दिवाळी व उन्हाळी सुट्टीत सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या गावापर्यंत सुरक्षित पोहोचविणे आणि सुट्टी संपल्यानंतर पुन्हा प्रकल्पात आणण्याची व्यवस्था ही संस्थेमार्फत केली जाते. त्यामुळे हे विद्यार्थ्यांसाठी केवळ निवासी विद्यालय नसून त्यांचे दुसरे कुटुंबच बनले आहे. समाजातील वंचित, निराधार आणि गरजू विद्यार्थ्यांच्या जीवनातील शिक्षण, संस्कार आणि आत्मविश्वासाची नवी ज्योत प्रज्वलित करणारा वाघोली शैक्षणिक पुनर्वसन प्रकल्प हा महाराष्ट्रासाठी आदर्श ठरत असून BGSचे हे कार्य समाजसेवेचा प्रेरणादायी आदर्श असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.